सगळ्यांचे स्वागत। आज जे पंचायतीच्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंडर आमच्या वर जे सगळे एक रान आसा त्या रानान चौथीच्या पिरियडान जो एक बेल्ट एक 2-3 मीटर विड्थीचो असो क्लियर केला आणि तो क्लियर करताना त्यांच्यानी इंटेंशन असा की आम्ही आता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्यानी त्यांच्या म्हणणं असं की त्यांच्यानी बुश कटिंग केलं, पण सगळ्या वाटेत आम्ही सगळ्या लोकलांनी जी झाडं असतात ज्यांची गर्थ 30 सेंटीमीटरपेक्षा जास्ती असा अशी सगळी नोंद आम्ही आमच्याकडे दवरल्या आणि ह्या आमच्या नोंदीची सगळ्या डिपार्टमेंटान फॉरेस्ट डिपार्टमेंटान नोंद घेवपाची। आमच्या लहानपणापासून ह्या सगळ्या जंगलान आमच्या गाय आमची मारलेली असे आमचे आई वडील आमकां सांगता की वाघान गाय मारली, वासरू मारले, अशा अनेक घटना घडल्या। त्यामुळे हो जो बेल्ट असा तो अतिशय सेन्सिटिव्ह बेल्ट असा इन टर्म्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, इतके सगळे थंय असा। आणि आत्ता हाली ह्या 2 महिन्याच्या पयलीं फॉरेस्ट डिपार्टमेंटानच एक लेपर्ड हैसर धरलेले सापळवला, असे अनेक गजाली जाल्ले आसात। एका बायन वाघ आणि त्याचे बछडे पडलेले ते सोडलेले असा। हे फाटले ह्या 2 वर्सांतले गजाली असतात। त्यामुळे इतको सेन्सिटिव्ह झोन असा आणि ह्या सगळ्या झोनाचो आमकां सगळ्यांचो आधार मेळटा। त्या सकयल जे आमचे सगळे आसा, सगळे पोपळी आसा, नारळ आसा आणि ह्या सगळ्या नारळ पोपळींक आमकां जे पाणी आसा ह्या डोंगरान साठयल्लें पाणी सगळे आमकां हाय उपलब्ध जाता। प्रत्येकाच्या घरान एक पंप आसा, प्रत्येकाची बांय आसा। म्हाका दिसता हे जर सगळे सरकारान ठरयला त्या प्रमाणे जाल्यार हो जो सगळो रिजर्वायर आसा पाणयाचो तो नष्ट जालो जाल्यार आमकां हे जीवन जगपा खातीर जे पाणी आसा ते पाणी उपलब्ध जावचें ना। हेची सरकारान प्रत्यक्ष येवन पाहणी करची ह्या सगळ्या सकयल बेल्टान जे काय आसा ते। आणि जर हो सगळो येदो मोठो परिसर इतके लाख स्क्वेअर मीटर जमीन जर एकाच फावटी जर आसत सत्य परिस्थिती आमकां दिसता, कॅमेरो केव्हाच खोटो बोलना, तर त्याचेर सगळ्या सरकारान विचार करचो आणि आम्ही सगळे जे जमले त्या सगळ्यांक ह्या निसर्गाचो आनंद घेवपा खातीर जे पर्यटक येतात त्यांच्या खातीर काहीतरी आम्ही जतन करतले फुडल्या पिळगे खातीर, अशी एक आमकां सगळ्यांची कळकळीची विनंती की त्या दृष्टीन तुम्ही सगळ्यांनी त्याचेर विचार करचो। धन्यवाद। सरपंच सांगा आज जे तुम्ही येयल्ले त्याचे कितें कारण आसलें आणि तुम्ही कितें पळयलें? आज आम्ही आमकां कंप्लेन येयल्ली आमच्या ग्रामस्थांकडसून की हरंबला तशें ती हिल कटिंग बी चालू आहा, कन्स्ट्रक्शन बी चालू आहा म्हणून आमी आतां बघपाक खातीर येयल्ले आमी। तर हांगा कितें दिसलें तुमकां? की हिल कटिंग बी केलें आनी फेन्सिंग बी चालू आहा, तर वायरी बीन घालून तेंच्यानी पोल बीन घातला, तेंच्यांनी परमिशन बीन काय पंचायतीन दिवंक ना तेंकां। आता याच्या पुढे आम्ही फक्त एक्शन घेतलो सर। आणि कितें वयल्या डिपार्टमेंटासून कितें परमिशन मेळ्ळें अशें तुमकां कितें केलां? ना आमकां आतां काय येवंक ना। झाडां कटिंग केल्या की बुश कटिंग जाल्या? आता कशें बुश कटिंगय केलें दिसता, झाडां मारल्या तेंच्यांनी, धाकटी झाडां मारल्या तेंच्यांनी, ना न्हू दिसता तेजेर। आता फुडली एक्शन कितें आसतली तुमची? आता फुडली एक्शन म्हटल्यार तेंकां बघता आमी, चेक करता पयलीं कितें आहा ते फुडें जे डॉक्युमेंट बी मागीर सांगता तुमकां। आता तुमची प्लॅन ऑफ एक्शन किती असते? प्लॅन ऑफ एक्शन किती असतली आता? आमचो प्लॅन ऑफ एक्शन हेजेर आमी फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करतले कोण मनीस येता जाल्यार आमी पुलिसाक बरयतले की आयडेंटिफाय करपाचे की हे कोणी केला ही बुश कटिंग एज पर फॉरेस्ट एक्ट म्हणटा फॉरेस्ट ऑफिसर्स। बट आमी हांगा पळयला की एन नंबर ऑफ ट्रीज जे मेडिसिनली आहा आणि जे फॉरेस्टाचे आमचे एन नंबर ऑफ ट्रीज कट करून आख्खी पातळी केल्लेली आहा, आमच्या फाटल्यान पडटा आख्खे फेन्स केल्लेले आहा जाल्यार तेजेर आमच्या कडल्यान कोणाची परमिशन ना कोणा कडल्यान तेजी परमिशन आमच्या कडल्यान ना, आमच्या हितून ना। चवथेच्या बोळान तेंच्यांनी कितें केलं जाल्यार आमी तेजो सारको आमची जे इकोसिस्टम आहा पळय ते सारको डिस्टर्ब करता जाल्लो गांवाचो, आख्खो गांव ग्रामस्थूय बेजारलेले, तर आमी तेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेतले। आणि हेच्या फुडें सुद्धा ह्या जे एरिया आहा पळय तेजेर कांयच आनी परमिशनां येवपाक दिवपाची न्हू म्हणून आमी सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट्स लागता, जे फॉरेस्ट म्हण, TCP म्हण, आमचे लँड एंड रेव्हेन्यू म्हण, इवन पोलिसांक आमी लेटर करतले की आयडेंटिफाय करून हेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेवपाची। आणि इवन आमी सुद्धा तेजेर आमचे हितून रेकॉर्ड्सात दवरतले की अशी हे कारवाई आमी केल्लेली आणि तेजेर हेच्या फुडें हेन्सफोर्थ आनी काय परमिशनां हे करपाची न्हू। मुख्य कारण म्हणजे जी आत्माजी सर हे जे कितें उलयल्यात त्या प्रमाणे आज खरी गोष्ट असा की आम्ही सगळ्यांनी आज पंचायती बरोबर जे जॉईंट इन्स्पेक्शन झाला त्या इन्स्पेक्शनाक आज आम्ही सगळ्यांनी हांगासर आमचे ग्रामस्थ जे सगळे जमल्यात त्यांच्यानी भाग घेऊन आज आम्ही सगळी पाहणी केली। तेतून आमचे फॉरेस्टाचे त्यांचे जितेंद्र नाईक म्हणून त्यांचे ऑफिसर असले
आणि अशें करून आमी सगळे जाण आयज ते सगळो जो बेल्ट आसा तो सगळो कंप्लीट बेल्ट चेक केला. त्या प्रमाणे थंय अशें दिसून येयला की सगळी झाडां थंय तोडलेली आसात. आणि तो सांगता कितें फॉरेस्ट ऑफिसर जो आसा तो सांगता की ते बुश कटींग आसा तेचेर ऑफेन्स आमी करूंक शकना. ताका ती एक ठरावीक घेरी आसता ती सेंटीमीटर अमके तितली ती येवपाक जाय, ना जाल्यार आमच्यान ते करपाक जायना. पण म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे जावं आमच्या म्हायती प्रमाणे की बुश कटींग सुद्दां करतलो जाल्यार ताका परमिशन जाय पडटा, जावं फानीय सुद्दां मारतलो जाल्यार परमिशन जाय पडटा. ह्यो सादारण कायदो आमी राजेंद्र आर्लेकर फॉरेस्ट मिनिस्टर आसलो त्या टायमाचेर फोंडा मार्केटिंग फेडरेशनाचो एक प्रोजेक्ट येयल्लो आणि त्या फेडरेशनाच्या प्रोजेक्टान अशीच बुश कटींग जावं हे आमचे क्लिनिंग चलताले त्या टायमार तेंच्यांनी तो प्रोजेक्ट थंय बंद घातलेलो. ही आमकां एक सादारण म्हायती आसा त्या टायमार. म्हणजे आमकां इतली कल्पना आसा की त्या टायमाचेर ह्यो बुश कटींग सुद्दां करतलो जावं कितें करतलो, झाडां फानी सुद्दां मारतलो जाल्यार ताका परमिशन ही जाय पडटा. आतां ताका हांवें विचारलें की बाबा रे तूं जें पळय आतां हें पळय बुश कटींग म्हणटा हेका परमिशन कितें घेतलां तेंच्यांनी पार्टीन त्या तर ना म्हणटा तो, परमिशन घेवंक ना. आणि हे सगळी जी झाडां आसा ती वेगवेगळ्या तरेची वड आसा आणि कितें रुमड आसा अशें जायती जंगल झाडां जंगली झाडां सगळीं थंय आसात आणि ती झाडां सगळीं तोडलेली आसात. आणि ताका लागून हे कोणाच्या तरी आशिर्वादान हे चलता अशें आमकां दिसता की कितें तरी इन्फ्लुअन्स असल्या शिवाय कितें सपोर्ट असल्या शिवाय कोण अशें इतलें डेरिंग करूंक शकना. आणि इतलें हें सगळें केल्लें आसा आणि तेंच्यांनी हे चवथीच्या कालच्या बोवाळान हे सगळे तेंच्यांनी झपाझप ती झाडां सगळीं तोडून उडयल्लीं आसात. तेन्ना जे एनवायरमेंट आमचें पर्यावरण जें आसा हे आमी जपपाची गरज आसा. पर्यावरणाक हानी जावं उपकार ना. आणि ताका लागून आमी सगळे जागरूक नागरीक जे आसा ग्रामस्थ हे हेच्या फुडें आमी असले खपोवन घेवचे ना. कितेंय जरी थंय कितें करपाक येयलें अशें इल्लिगल जाल्यार आमी थंय वगी बसचे ना. कित्याक हेचो धोको सगळ्या गांवच्या लोकांक ह्या वाड्यावयल्या लोकांक सगळ्यांक आसा. तेन्ना आमी इतले सरकाराक सांगूंक सोदता हेचेर ताबडतोब तुमी एक्शन घेवची आणि हे स्टॉप करचें. म्हाका सांग तुम्ही पयर एक कंप्लेंट केल्ली आणि फाटी तुम्ही ग्रामसभेकूय ह्या ठराव घेतलेलो हेचेर आयज इन्स्पेक्शन आसलें तेचेर तुका कितें म्हणपाचें? जशें की तुमी पयले आसतले म्हाज्या बायटीन की फोर्टनायट मिटींग आसली 10 तारखेक म्हणजे पयर. सो त्या मिटींगाक आमी कंप्लेंट लॉन्च केल्ली पंचायती कडेन. सो पंचायतीन आमकां एश्युरन्स दिलो की ते सायट इन्स्पेक्शन करतले म्हणून हांगा येवन. सो एज पर वॉट एवर दे सेड ते हांगा येयले तेंच्यांनी सायट इन्स्पेक्शन केलें. आय थिंक अलॉंग विथ दॅम इवन फॉरेस्ट पीपल आर ते म्हणजे ते फॉरेस्टाचेर तेंचें इन्स्पेक्शन चालू आसा ऑलरेडी. आणि पंचायतीन आमकां एश्युरन्स दिला की हें जें कितें चल्लां तेचेर ते स्टॉप नोटीस हाडटले म्हणून तो एश्युरन्स आसा पंचायतीन. थंयसरले फॉरेस्टा कडल्यान जे हे चल्लां मेजरमेंट चल्लें ते सारकें चल्लां काय? फॉरेस्टा कडल्यान अशें दिसता की जे कोण ऑफिसर येयला ते मातशे दबावाचे खाली आसा अशें दिसता पळोवन तरी तांकां. सो वील सी तेंचो कितें रिपोर्ट आसतलो तो तांकां करूं न्ही. सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आमी जे ग्रामस्थ आहा हांगचे ते आमी आमचो पर्सनल सर्वे करून आमचे जे कितें फायंडिंग्स आसा आमी ते फायंड आउट करून वील ट्राय टू गो लॉज अ कंप्लेन अगेन्स्ट वॉट एवर इज हॅपनिंग. पंचायतीच्या हेचे म्हणजे तुमच्या हायरअपान तुमकां हे केल्ले की हरमला ह्या ते कितें आहलें? आर्यो पण आमचे अशें आहा पंचायती बरोबर इन्स्पेक्शन आहा तेन्ना तूं सायडीन व्हर तेंचे बरोबर आनी कितें आहा ते पळय म्हणटा. कितें फायंडिंग्स मेळ्ळे तुमकां? फायंडिंग मेळ्ळे म्हणजे बारीक बुशीस तेंच्यांनी ते कट केल्ले आहा आणि उबी स्टँडींग झाडां तेंच्यांनी तशी सांडलेली आसा. मोठी मोठी झाडां आहा ती तशी उबी दवरलेली आहा तेंच्यांनी. तुमचें परमिशन लागता बुश कटींग किंवा इतर ट्री कट केल्या तेका? ट्री कटिंगेक परमिशन लागता आमचें. थंय ट्री कटींग जावंक ना अशें म्हणटा तुमी? ते मोठे झाड भितर एकूय ना म्हणजे आमचे हितून बसता तसले झाड आमकां एकूय मेळना. बाकी ती उबी आहा बारीक बारीक घातल्या तेंची. हो स्ट्रेच कितलो लांब आसा? साधारण 1.5 किलोमीटर. हय सो 1.5 किलोमीटर जी रानांतली जनावरां ती तुमकां लागतात तर तेंचो एक्सेस बंद जाला हो दिसता तुमकां? यो जावप तांकां उदक पाणी पावपाक येवपाक न्ही? हय ते जनावरां भितर गांवठी आमची गायी बी आहा ती त्या रानान वयताली पयलीं. आनी रानटींचो कांय तरी हे जातलो तांकां इफेक्ट पडूंक शकता? आतां सबंद क्लियर करीत जाल्यार पडूंक शकता. म्हणजे तार मारल्या तेचो
4 म्हणल्यार ते हांव ओके. पण एक भितर सिद्ध असा की जे फेन्सिंग केला थंयसरली झाडां बुश कटींग सगळें मारून तेंच्यांनी फेन्सिंग केला अशें दिसता तुमकां थंय? ना ते ते हे फेन्सिंग केलं ती पयलीं केन्ना तरी केल्या कशी दिसता. झाडां मारल्यात ती हे आता क्लियर केला ते हाली पण जी फेन्सिंग जाल्या ती ट्री कटिंग करच्या शिवाय जाल्या काय? ट्री कटिंग भितर जावंक ना न्हू ते. निश्चित सांगता तुम्ही? ट्री कटिंग जावंक ना भितर बुशीस कटिंग जाले. हांगसरल्या लोकल्सांक आमी मेळ्ळे. लोकल्सांनी सांगले की तुमचेर खंय तरी दबाव असू शकता म्हणून तुम्ही थोडे झाडां दाखोवंक ना, सगळी बुश कटिंग दाखयले. ना तशें कांय ना. दबाव ना तुमचेर कोणाचो? ना